नमस्कार. घराची सुख समृद्धी, घराची प्रगती ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये घरातली जी स्त्री असते तिच्यावरती अवलंबून असते. अशी स्त्री जी घरामध्ये सर्व काम करेल, सर्वांची काळजी घेईल. परंतु असे काही कामं आहेत जे स्त्रियांनी करायला नकोत. घरातल्या स्त्रीने जर का हे काम केलं तर माता लक्ष्मी नाराज होते. तर ते काम कुठले आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. प्राचीन काळापासूनच आपल्या धर्मग्रंथामध्ये देखील सांगितलं आहे की घरातली स्त्री ही लक्ष्मी स्वरूप असते. स्त्रीने जर का मनात आणलं तर ती काय नाही करू शकत. ती घराला स्वर्ग बनवू शकते, तसेच घराला नरक देखील बनवू शकते. संध्याकाळी 6:00-6:30 ची वेळ ही माता लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी घरामध्ये कधीही झाडू लावू नये. झाडूला आपला कधीही पाय लागणार नाही याची काळजी घ्यावी आणि झाडू नेहमी करता अशा ठिकाणी ठेवावा की जो कुणाला दिसणार नाही. आपल्या शास्त्रामध्ये अन्न हे पूर्ण ब्रह्म सांगितलं आहे. त्यामुळे ज्या घरामध्ये अन्न वाया जाते तिथे देखील माता लक्ष्मी राहत नाही. अन्न वाया घालणे म्हणजेच अन्नपूर्णे मातेचा अपमान होतो. त्यामुळे अशा घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहत नाही, तिथे दरिद्रता यायला सुरुवात होते. आपल्या गॅस ओट्यावर किंवा किचनमध्ये कधीही खरकटे भांडे ठेवू नये. यामुळे दरिद्रता घरामध्ये प्रवेश करते. माता लक्ष्मी यामुळे नाराज होते. त्यामुळे आपलं स्वयंपाकघर जिथे आपण अन्न बनवतो ती जागा नेहमी स्वच्छ ठेवावी. तिथे कधीही खरकटे भांडे ठेवू नये आणि ते आरोग्याच्या दृष्टीने देखील चांगलं नाही. घरातील महिला ही सूर्योदयानंतर उठते. ती गोष्ट देखील घरासाठी अशुभ मानली गेलेली आहे. असफलतेचं कारण मानले गेलेलं आहे. त्यामुळे घरातल्या स्त्रीने सकाळी सूर्योदयापूर्वी म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर किंवा सूर्योदयासोबत तरी सकाळी लवकर उठायला हवं. घरातल्या स्त्रीने सकाळी उठल्यानंतर अंगण स्वच्छ करायला हवं. त्यासोबतच रांगोळी काढायला हवी. कारण की स्वच्छ घर आणि स्वच्छ अंगण देखील घराच्या प्रगतीची निशाणी असते. त्यासोबतच माता लक्ष्मी आपल्या घरावरती प्रसन्न होते आणि घरामध्ये ती प्रवेश करते. घरामध्ये कधीही जाळे जळमटे लागलेले नसावे. घरामध्ये जाळं झालं असेल तर ते अगोदर स्वच्छ करून घ्यावं. त्यासोबतच घरामध्ये जे काही आपलं बिनकामाचं सामान असेल त्याची रद्दी घरामध्ये ठेवू नये. ती भंगारमध्ये देऊन टाकावी. कारण की माता लक्ष्मीला स्वच्छता खूप आवडते. माता लक्ष्मी अशाच घरामध्ये प्रवेश करते जिथे खूप स्वच्छता असेल, घर नीटनेटकं जिथे असेल तिथे माता लक्ष्मी वास करते. ज्या घरामध्ये संध्याकाळी देवाजवळ दिवा लावला जात नाही त्या घरावर देखील माता लक्ष्मी रुष्ट होते. तिन्ही सांजेच्या वेळी म्हणजे संध्याकाळी देवाजवळ दिवा नक्की लावावा. त्यासोबतच मंत्र जाप देखील करावा, पूजा देखील करावी. असे केल्याने देखील माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि तिची कृपा ही संपूर्ण घरावर राहते. जसं की सकाळी सूर्योदयापूर्वी लवकर उठावं किंवा सूर्योदयासोबत उठावं. त्यासोबतच संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी कधीही झोपू नये. कारण की संध्याकाळची वेळ ही माता लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते आणि आपण झोपलेलो असतो. त्यामुळे माता लक्ष्मी रुष्ट होऊन परत जाते. ज्या घरामध्ये स्त्रियांचा अपमान होतो तिथे देखील माता लक्ष्मी कधीच वास करत नाही. त्यामुळे घरातल्या स्त्रीला नेहमी करता मान सन्मान द्यावा, तिचा आदर करावा. कारण की घरातली स्त्री ही सुखी असेल, आनंदी असेल तर ती संपूर्ण कुटुंबाला सुखी ठेवते, आनंदी ठेवते आणि घराची प्रगती ही आपोआपच होते. घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी जर का हवी असेल तर माता लक्ष्मीची पूजा ही रोज आपल्या घरामध्ये व्हायला हवी. देवी लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी पूजेमध्ये कमळाचं फूल किंवा लाल फूल हे माता लक्ष्मीला अर्पण करावे. त्यासोबतच आपलं घर, अंगण हे स्वच्छ आणि नीटनेटकं असायला हवं. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. धन्यवाद.